विषय असा आहे का टी व्ही आणि रेडिओ आणि मोबाईल या गोष्टीचा आपण आता विचार करतो आहे. कारण याच्यापूर्वी फक्त रेडिओ असायचा. रेडिओनंतर टेप रेकॉर्ड निघालं. पहिलं काय? रेडिओ रेडिओ हां. रेडिओ लोक बातम्या ऐकायची, भजनं ऐकायची, कीर्तन ऐकायची, म्हणजे जे कार्यक्रम आहेत दोन्हीचे त्या सगळ्या गोष्टी रेडिओवर ऐकत होती. रेडिओ कालांतराने ते बंद झालं. नंतर एक टेप रेकॉर्ड निघालं, एक कॅसेट टाकणे आणि कॅसेट टाकल्यानंतर त्याच्यामध्ये कार्यक्रम ऐकणे, पवाडे ऐकणे, गाणे ऐकणे, काही वगैरे वगैरे असेल त्या कॅसेटमधून ती गाणी वगैरे बातम्या वगैरे ती ऐकायला मिळायची. नंतर कालांतराने त्याच्यात बदल झाला, रूपांतर काय मग ती टेप रेकॉर्डर ते आता काही शक्यतो कोणी काही दिसत नाही. आता कोणी वापस पण नाही. का? कारण टी व्ही आलं ना. हां. टी व्ही आलं म्हणजे ते दिसणं आलं. दिसणं आलं म्हणजे लोकांची दिशा बदलली गेली आणि लोकांना हुरूप वाटला तर आपण टी व्ही घेतली पाहिजे. प्रत्येकाच्या गावात टी व्ही पण विचारलं त्या टी व्हीचा फायदा काय हे मला एक टीव्ही म्हणजे. पहिली कोणाक आली? टी व्ही सुरुवातीला ग्रामपंचायतीमध्ये आणली गेली. आणि रेडिओ कोणाक आला पहिला? रेडिओ बरीच लोकांना होता, म्हणजे चंदू आंबोळी झाला, अशी बरीच मंडळी, जनादा आंबवणे, म्हणजे या अशा जुन्या मंडळीकडे रेडिओ होतं. कारण ते कामाला असायचे, त्यांच्याकडे पैसा यायचा, काहीतरी नोकरीच्या निमित्तानं मग ते आपले रेडिओ वगैरे यायची. एवढी काही महागाई नव्हती, पण 350-400पर्यंत रेडिओ मिळायचा. अशापर्यंत 350-400 रेडिओ 500पर्यंत. रेडिओ नंतर टीव्ही आली. रेडिओ नंतर टेप आला. टेप आला. टेप तो 1,500चा 2,500चा असा तो टेप आला. त्या टेपमध्ये कॅसेट असायची आणि ती कॅसेट घातली का मग ती फिरायची आणि मग ते लागायचं बुवा. काय आपल्याकडे काय कल्पना नाही आपल्याला काय. पण नंतर टीव्ही आली. टी व्ही आली. टी व्ही आल्यानंतर टीव्ही कोणाच्यात आली पहिली? टीव्हीवर टीव्ही पहिली कोणाच्या घरात आली? मला काय सांगायचे, सुरुवातीला टी व्ही आली. टीव्ही जेव्हा टी व्ही आली मास्तर मला सांगायचं प्रेमाई काय का त्याची टी व्ही आली ना, तर टी व्हीवरती फक्त आम्ही लोक इथं टी व्ही ऐकायला बसायचो. त्या ठिकाणी त्या टी व्हीबद्दल रामायण आणि महाभारत लावत होते. काय काय? बरोबर नाही? रामायण आणि महाभारत हे सुरुवातीला शक्तिमान लागायचं ते नव्हतंच, तेच लावायचे. हां. तेच दाखवायचे प्रत्येक ठिकाणी. मग नंतर तो टी व्हीचा रूपांतर व्हिडिओमध्ये गेला. हां. व्हिडिओ येते काय म्हणतात त्याला, तो व्हिडिओ काय असं टी व्ही सारखाच. पण त्याच्यामधून ते पिक्चर असे दाखवायला पडद्यावरचं पिक्चर. पडद्यावरचे ते होतेच होते, पण व्हिडिओ आता टी व्ही सारखा व्हिडिओ व्हिडिओ माहेरची साडी लागली होती पिक्चर. व्हिडिओ आणला आणि मग ते लोक इकडे येऊन ना भेटला डोक्यावर घेऊन जायचे. ते डोक्यावर घेऊन जायचे, गावोगाव फिरवायचे आणि 5 रुपये किंवा 2 रुपये तिकीट असेल ते टायमाला. 5 रुपये. म्हणजे अशा पद्धतीनं ते पिक्चर दाखवायचे. म्हणजे लोकांना तिची गोडी आली काय. म्हणजे अनेक कार्यक्रम असं कार्यक्रम त्या व्हिडिओच्या माध्यमातून आता प्रत्येक घरी टीव्हीला बातम्या ऐकायला मिळतात, चांगले कार्यक्रम ऐकायला मिळतात, कीर्तन ऐकायला मिळतात. पहिली टीव्ही नानाबाच्या इथं आलती. आणि सुरुवातीला गावामध्ये टीव्ही मला काय म्हणजे टीव्ही बऱ्याच ठिकाणी टीव्ही मागून आल्या. एक पण नानामामा मुंबईला असल्यामुळं, कारण ते येताना मग त्यांनी ते गावाला ती वस्तूच नाही, मग ते घेऊन आले टी व्ही. ते नंतर ती टी व्ही त्यांची चालू असेल. नंतर मागून हौशा मामा यांच्याकडे टी व्ही आली. अनेक प्रकारच्या आता प्रत्येक घरामध्ये टी व्ही आहे. पण